नागपुर महानगर पालिका चुनाव को देखते हुए प्रभाग क्रमांक 32 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से रेखा काटोले, इंजीनियर राजू नागलवार, रूपाली पिचकाटे और अशोक काटले चुनावी मैदान में हैं। चुनाव प्रचार के तहत बुधवार को सभी उम्मीदवारों ने जवाहर नगर परिसर में पदयात्रा निकालकर नागरिकों से सीधे संवाद साधा। पदयात्रा के दौरान उम्मीदवारों ने घर घर जाकर लोगों से मुलाकात की और उनकी समस्याएं सुनी। स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ सफाई और अन्य मूलभूत सुविधाओं से जुड़े मुद्दे सामने रखे। उम्मीदवारों ने भरोसा जताया कि चुनाव में सफलता मिलने पर प्रभाग के विकास और नागरिक सुविधाओं को प्राथमिकता दी जाएगी। रांकापा उम्मीदवारों ने जनता से समर्थन और आशीर्वाद की अपील करते हुए प्रभाग 32 में विकास की नई दिशा देने का संकल्प व्यक्त किया है। नमस्कार, मी अशोक राजारामजी काटले, प्रभाग 32 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली आहे। आज आमची प्रचार यात्रा जवाहरनगर येथे सुरू आहे। लोकांचा एवढा चांगला रिस्पॉन्स नाही, तुम्ही काम करणारे लोक आहात असा एक म्हणजे ते ऐकून एक मन भरून जातं। कारण शेवटी आम्ही काम करणारे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि त्यांनी हेही सांगितलं, बाकीचे लोक फिरतात फक्त हास्य दुरून हात दाखवतात, आम्ही घरातला म्हणजे डोर टू डोर आमचा प्रचार आहे। लोकांच्या मनात आम्ही आहोत, त्याच्यानंतर लोकांनी खरंच आम्हाला चांगल्या मताने आम्ही विजयी होणार आहात यात ती मात्र शंका नाही। धन्यवाद। नमस्कार, मी रेखा शेषराव काटोले। मला प्रभाग 32 अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळालेली आहे। आम्ही सध्या जवाहरनगर मध्ये डोर टू डोर यात्रा करत आहे आणि आमच्या या आम्ही जे डोर टू डोर फिरत आहे त्यांना एवढा प्रतिसाद मिळत आहे की त्यांचा ऐकून आम्हालाच एवढा जोश आला आहे। आणि त्यांनी सरळ सांगितलं, आता जे आतापर्यंत जे नगरसेवक होते काम तर दूरच पण त्यांचा चेहरा सुद्धा आम्हाला दिसलेला नाही, त्याच्यामुळे अतिशय प्रचंड रोष आहे। तेव्हा यावेळेस जे काही आम्ही तर पहिल्यापासून तसंही आम्ही पदावर नव्हतो तेव्हा आम्ही काम करतच राहू, आताही काम करू आणि आम्ही नेहमीच काम करत राहू। आणि जे काही छोट्या छोट्या समस्या असतात नगरसेवकाच्या, आपला कचऱ्यावाला येत नाही, स्ट्रीट लाईट लागत नाही, अशा छोट्या छोट्या समस्या असतात, फार काही नगरसेवकाच्या समस्या नसतात आणि आम्ही त्या पूर्ण करू असे आम्ही आश्वासन देतो। आणि सर्व प्रभाग क्रमांक 32 मधल्या उमेदवाराला वोटरला मी विनंती करते की त्यांनी आम्हाला भरभरून वोट देऊन आम्हाला विजयी करावे। धन्यवाद। नमस्कार, मी रूपाली अमित पिचकाटे, प्रभाग 32 क मधनं सर्वसाधारण महिला आहे। बघा, तुम्ही जे म्हटलं आहे ती अगदी त्यांची चांगली आणि बायांच्या समस्या जाणून बायांना पैशाची गरज आहे म्हणून ती संकल्पना, ती योजना त्यांनी आणली होती आणि ती आता पण आहे। पण ते काय झालंय, काही त्रुटी किंवा काही म्हणजे बाया आहेत, सगळ्या महिलांना जे त्यांनी सुरुवातीला पैसे दिले, आता काही व्हेरिफिकेशन करून काही महिलांना त्या नाही मिळत आहे, कारण डॉक्युमेंट्स मध्ये किंवा त्यांच्यामध्ये कोणाकडे घर आहे, गाडी आहे, तशाही महिलांनी लाभ घेतलेला आहे। तर अशा महिलांना नाही, पण आताही ती योजना चालू आहे आणि ती समोर ती योजना चालू राहील आणि त्या योजनेचा आम्हालाही लाभ होत आहे। कारण की महिला म्हणत आहे की आम्हाला पैसे मिळत आहे, आताच 1500 रुपये आलेले आहे, आता 2-3 तारखेला बँक खात्यामध्ये प्रत्येक महिलेला पैसे, महिला अत्यंत खुश आहे। आणि ती योजना अदिती तटकरे ताईं आणि अजित दादांची ती संकल्पना होती आणि ती अशीच चालू राहील। आणि मलाही मी विनंती करते की सगळ्या महिलांना आम्ही म्हणजे आमचं जे पॅनल आहे प्रभाग 32 मधलं, आम्ही म्हणजे या आपले जे नगरसेवकाचे कामे असतात त्याच्या व्यतिरिक्तही आम्हाला महिलांसाठी, मुलांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य कामं करायचे आहे। आम्ही पण सर्वसाधारण आहोत, ग्राउंड लेवलवर काम करणारे आहोत आणि तसेच राहू आणि आम्ही नेहमी आमचे चेहरे यांना दिसत राहतील। जे आतापर्यंत नगरसेवकांनी केलं नाही ते आम्ही करून दाखवणार आहोत आणि एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे की म्हणजे ते बघूनच आम्हाला खूप आमच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। आणि सगळ्यांना विनंती करतो की आमचं पॅनल जे आहे ते भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्यावं। बस, धन्यवाद। मी राजकुमार भाऊराव नागुलवार, मी प्रभाग क्रमांक 32 ब मधून निवडणूक लढत आहे। आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला या प्रभाग क्रमांक 32 ब मधून प्रचंड प्रतिसाद आहे। याचं कारण हे आहे की भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार आहे त्याच्यापैकी 1 किंवा 2 उमेदवार हे सक्रिय होते, बाकी 2-3 उमेदवार हे अत्यंत निष्क्रिय होते। यांचे चेहरे सुद्धा अगोदरच्या 5 वर्षात आणि नंतरच्या 4 वर्षात जे निवडणूक झाली नाही, 9 वर्षामध्ये दिसले नाही। त्यामुळे प्रचंड रोष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर आहे। माझ्या विरोधात जो उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा,
ब गटामध्ये, तो या प्रभाग 32 मध्ये राहत नाही, तो राहतो प्रभाग 30 मध्ये राहतो, माडगी नगरमध्ये त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मागे तिकडे तो उमेदवार राहतो आणि सर्टिफाईड कॉपी घेऊन त्याला प्रभाग 32 मध्ये निवडणूक लढवावं लागत आहे. तो मोठा आहे, बिल्डर आहे आणि आमदारच्या जवळचा असल्यामुळे त्याला तिकीट मिळालेली आहे आणि असा मोठा माणूस, पैसेवाला माणूस या ठिकाणी निवडणूक लढत आहे. तो खरोखरच ज्या नगरसेवकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे, आपल्या एरियात शुद्ध पाणी येत आहे का, आपल्या एरियामध्ये साफसफाई होत आहे का, आपल्या एरियामध्ये लाईट दिवाबत्ती व्यवस्थित आहे का, आपल्या एरियामध्ये लोकांच्या सुखादुःखामध्ये राहणारा नगरसेवक पाहिजे आहे. त्यामुळे प्रभागाच्या बाहेरचा, आता तो माडगी नगर चौकात राहतो आणि माडगी नगर चौकामध्ये महालक्ष्मी नगर एका कोणत्यात आहे, विश्वकर्मा नगर दुसऱ्या कोणत्यात आहे, खरंच तिथे येऊ शकेल का, तो बघेल का? या ठिकाणी अगोदरचे जे भाजपचे जे नगरसेवक होते त्यांचा अनुभव घेतला तर फार वाईट आहे आणि म्हणून मला इतका चांगला प्रतिसाद आहे. आता मी जवाहरनगर भागामध्ये आहो, इतका चांगला प्रतिसाद या भागामध्ये, विश्वकर्मा नगर भागामध्ये, महालक्ष्मी नगर भागामध्ये, नवीन सुभेदार भागामध्ये, प्रभाग 32 मधील सर्व भागामध्ये प्रचंड असा प्रतिसाद आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. आमचे अजितदादा हे या ठिकाणी अर्थमंत्री आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा फंड आणू आणि जे काही विकासाचे काम उरले आहे ते सर्व विकासाचे काम, नागरिक जे जे काम म्हणतील ते सर्व काम करून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि मी नागरिकांना विनंती करेल की आमच्या चारही उमेदवाराच्या नावासमोरील घड्याळ चिन्हाची बटन दाबून प्रचंड मताने आम्हाला घड्याळ चिन्हावर निवडून द्यावं, अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. धन्यवाद.